आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी कोरोनाशी भिडताना या पुस्तकाचे लेखक माननीय समीर देशपांडेजी यांना विनंती करतो. नमस्कार. सुरुवातीलाच मी दिलगिरी एवढ्यासाठी व्यक्त करतो की भारतीय परंपरेनुसार आपण पत्रिकेमध्ये 4:30ची वेळ दिली, नेते मंडळींना 5चं टायमिंग दिलं आणि प्रत्यक्षात सर्वजण 5:30च्या दरम्यान आले. परंतु माझी अडचण तुम्ही समजू शकताय. व्यासपीठावर हे सगळी बसलेली जी वाघ मंडळी आहेत, या सगळ्यांना एकत्र करणं एवढी सोपी गोष्ट नाही आणि त्यामुळं एकत्र यांना करता करता अजून दोघं तिघं वाटेत आहेत. त्यामुळं आपण लवकर कार्यक्रम सुरू केला. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शाहू महाराज होते, परंतु त्यांची संसदीय कमिटीची एनर्जी कमिटीची मीटिंग आज मुंबईत लागल्यामुळे ते आलेले नाहीत. तसा त्यांनी निरोप दिलेला आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आणि या शेंडा पार्कच्या फोंड्या माळावर कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवा इतिहास घडवण्याचा ज्यांनी निर्धार केला, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब, विमान, रेल्वे, हायवे याच्या पाठीमागे गेली अनेक वर्ष लागलेले आणि ते लवकरात लवकर व्हावेत यासाठी सातत्यानं कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि दिल्लीच्या पातळीवर प्रयत्न करणारे आमचे खासदार मित्र साहेब धनंजय महाडिकजी, कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन हे मार्केट यार्डात नेलं पाहिजे असं 10 वर्षापूर्वीपासून आग्रह धरणारे, त्याशिवाय कोल्हापूरमध्ये रेल्वे मुक्कामला येण्याची संख्या वाढणार नाही, आदरणीय विनयजी कोरे साहेब, महापुराच्या काळामध्ये गुडघाभर पाण्यातून रुग्ण आणण्यासाठी धावपळ करणारे आमचे मित्र आमदार चंद्रजित नरके साहेब, जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही कोरोनाच्या काळातसुद्धा ऑनलाईन न होता ऑफलाईन व्हायला पाहिजे म्हणून ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये बैठक मारली होती आणि नंतर ते पॉझिटिव्ह आले, असे सर्व पक्षीयांचे मित्र आणि आमचेही मित्र आमदार अशोकराव माने साहेब, कोरोनाच्या काळामध्ये CPRच्या बरोबरीनं ज्या DY पाटील हॉस्पिटलनं या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याला धीर देण्याचं काम केलं, एक पर्यायी प्रचंड मोठी यंत्रणा त्या काळामध्ये उभी केली आणि एका टाकीनं 90 लाखाची यंत्रणा खरेदी करून लोकांच्या सोयीसाठी त्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशी यंत्रणा राबवली. ते आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर संजय डी पाटील साहेब, माझ्या पाठीशी नेहमी ठामपणे राहणारे आमचे संपादक आदरणीय सचिन जवळकोटे सर, आमचे सहाय्यक उपाध्यक्ष मकरंदजी देशमुख, या शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे सर आणि वडिलांच्या प्रमाणे ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं ते अक्षरदलांचे रवींद्रनाथ जोशी, CPRचे सर्व डॉक्टर्स आणि समोर इतक्या मान्यवरांची नावं आहेत, त्या सगळ्यांची नावं मला घेणं वेळेअभावी शक्य नाही. मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आज चिमणे असो, आजरा असो, कोल्हापूर, पुणे, सांगली इथून अनेक मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. कोरोनाच्या काळामध्ये ज्यानं जे भोगलं, त्यावेळी 90 व्हिडिओच्या माध्यमातून मी ठरवलं की आपल्याला पत्रकारितेच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून काही दिलासा देण्याचा प्रयत्न करता येतो का, अशी भूमिका मी त्यावेळी घेतली. मित्रहो, 31 डिसेंबर 2019ला वर्षाअखेरीचा जल्लोष साजरा करताना किंवा 26 जानेवारी 2020ला प्रजासत्ताक दिनी भारतीय तिरंगा फडकताना कोणाच्याही असं स्वप्नात आलं नसेल की आणखी 2 महिन्यांनी आपल्यावर एक फार मोठी आपत्ती येऊन कोसळणार आहे. सगळं जग अशावेळी ठप्प होणार आहे. विमानं, जहाजं, बसेस सगळी थांबून राहतील एका जागीच आणि तसंच आयुष्यही थांबेल एका काळ्या डोहा शेजारी, असं कुणालाही वाटलं नव्हतं. डोळ्यांदेखत जीवलग कायमचे सोडून जाताना पाहावे लागतील आणि त्यांचं शेवटचं दर्शनही आपल्याला घ्यायला मिळू नये, असं काहीतरी आक्रेत घडेल अशी पुसटशी कल्पना त्यावेळी कोणाला नव्हती. परंतु हे झालं. चीनमधून याची सुरुवात झाली आणि सर्वांच्या आयुष्यात एक काळं कुट्ट असं पर्व निर्माण झालं. ज्या आजाराविषयी डॉक्टरांना नेमकी उपचार पद्धती माहिती नाही, असा हा सर्व संसर्गजन्य आजार असा काही फैलावला की त्यानं लाखो माणसांचे बळी घेतले. केवळ घराचंच नव्हे तर देशाचं, जगाचं अर्थकारण बिघडवून टाकलं. केवळ 3 अक्षरांच्या या आजारानं अख्खं जग हादरलं, भेदरलं, विचार करू लागलं आणि नंतर सावरलं सुद्धा.
या 3 अक्षरांचा आजार म्हणजे कोरोना, आणि कोरोनाची ही कहाणी म्हणजे अखंड मानवजातीच्या हादरण्याची, भेदरण्याची आणि पुन्हा एकदा सावरण्याची हीच कहाणी म्हणजे माझं पुस्तक कोरोनाशी भिडताना. ही माझ्या एकट्याची कहाणी नाही, ही कहाणी जगभरातील सगळ्यांची आहे. कारण यातून कुणीही सुटला नाही. या आजारानं गरीब श्रीमंत लहान मोठा काहीही भेद ठेवला नाही. सर्वांना समान वागणूक, संपर्कात आला की कोरोना, हे साधं सूत्र त्यावेळी होतं. काही महत्त्वाच्या क्षेत्रांकडे पहिल्यापासून दुर्लक्ष झालं की आपत्तीवेळी ते किती अडचणीचं ठरतं हे कोरोनामुळे स्पष्ट झालं. मार्च 2020मध्ये जेव्हा भारतानं जगातली पहिली कडक टाळेबंदी जाहीर केली, त्याच्या आधीच 1 आठवडा गोळा केलेल्या केंद्र शासनाच्या माहितीनुसार प्रत्येक 84,000 भारतीयामागं 1 विलिनीकरण आयसोलेशन होतं. 36,000 भारतीयांच्या मागं 1 अलगीकरण क्वारंटाईन बेड उपलब्ध होतं. प्रत्येक 11,600 भारतीयांमागं 1 डॉक्टर होता आणि 1,826 लोकांच्या मागं 1 हॉस्पिटल बेड उपलब्ध होतं. ही त्यावेळची परिस्थिती होती. भारतात आरोग्य क्षेत्राकडे झालेलं दुर्लक्ष कोरोना काळात जाणवलं आणि त्याच्यानंतर किमान या क्षेत्रासाठी काहीतरी भरीव केलं पाहिजे म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासनानं कंबर कसली आणि याचे परिणाम आपण बघत आहोत. राज्याच्या आरोग्याची जबाबदारी सध्या कोल्हापूर जिल्ह्याकडे आहे आणि त्यामुळे एकीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये 3 याच ठिकाणी याच माळावर सुसज्ज नवी रुग्णालय बांधण्याचा निर्णय केला आणि तो संकल्प आता काही महिन्यांमध्ये, वर्षामध्ये पूर्ण होणार आहे. तर सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची भूमिका घेतली आणि त्या दृष्टीने गेल्या वर्षभरामध्ये त्यांचे भरीव प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 24 मार्च 2020 रोजी 8:30 वाजता देशभरामध्ये आपल्या भाषणाच्या माध्यमातून लॉकडाऊनची घोषणा केली. यानंतर भारतभरामध्ये जे चित्र दिसलं ते खूपच क्लेशदायक होतं. ज्यांच्याकडे पैसा आहे, साधनं आहे, ही माणसं साहित्य भरून घेण्यासाठी मॉलमध्ये गर्दी करत होती आणि हातावर पोट असणाऱ्यांच्या दुरावस्थेला मात्र याच काळापासून सुरुवात झाली. एकीकडे नोकरी, व्यवसायाचे, मजुरीचे, कामाचे, दामाचे असंख्य प्रश्न समोर असताना सोशल डिस्टन्सिंग, कोविड पास, सॅनिटायझर, मास्क, स्वॅब, आयसोलेशन, ऑक्सिमीटर, PPE किट, पल्स रेट, RTPC, क्वारंटाईन आणि कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग या शब्दाशिवाय तुमच्या आणि माझ्या आयुष्यात काही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. एरवी सर्रास वापरला जाणारा पॉझिटिव्ह हा शब्द पोटात गोळा आणायला लागला आणि निगेटिव्ह शब्दाचा सुद्धा आधार वाटायला लागला. अंबाबाईच्या मंदिरामध्ये मास्क लावलेले 1-2 पुजारी, ऐन चैत्रामध्ये ज्योतिबाची यात्रा रद्द झालेली, पॉझिटिव्ह आलं तरी दवाखान्यात कुणी कुणाला भेटायचं नाही, अशा 2 वर्षे एका वेगळ्याच वातावरणामध्ये, परिस्थितीमध्ये आपण सगळेजण जगत राहिलो. सगळी गावं चिडीचुप्पे होती, शिवारं थंडावलेली होती. अशातच पुण्याहून आपल्या भक्तिपूजानगरमधल्या बहिणीला भेटायला आलेली व्यक्ती कोल्हापूरमध्ये 25 मार्च 2020 रोजी पॉझिटिव्ह आली आणि जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हचा प्रवास सुरू झाला. तो तब्बल 6,034 बळी घेऊन या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थांबला. ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर साहेब, खरं म्हणजे जेव्हा कोरोना सुरू झाला तेव्हा ते CPRकडे जायचं कुणी? खाजगी अनेक दवाखाने बंद, नेमकी उपचार पद्धती माहिती नसलेली. दिल्लीतनं केंद्र शासनानं ज्या काही सूचना देणार त्यानुसार राज्यानं काम करायचं, राज्यानं सूचना दिल्यानंतर कलेक्टरनी त्याची अंमलबजावणी करायची. जसं डॉक्टर पुढं धजावत नव्हते तसं आमच्यासुद्धा क्षेत्रामध्ये CPR कव्हर कोणी करायचा असा प्रश्न होता. कारण CPRमध्ये जाऊन फक्त अपघाताची नोंद आणायची नव्हती, तर या सगळ्या संसर्गामधनं हे सगळं काम करत असताना ही सगळी मोठी जबाबदारी होती, धोका होता. परंतु कुठलीही खिंड लढवायची म्हटलं की देशपांडे कधी मागं पडत नाहीत आणि त्यामुळं ती जबाबदारी माझ्यावर आली. आणि मी जेव्हा घरात संध्याकाळी सांगितलं की आजपासून CPRचं, कोरोनाचं सगळं काम मी बघायचं आहे, 2 दिवस बायको माझ्याशी बोलत नव्हती. परंतु हाच तिचा अबोला नंतर 2-2.5 वर्ष माझी ताकद बनून राहिला. कारण ज्यावेळी मी रात्री 11 वाजता 10 वाजता घरी यायचो, घरात फोन यायचा, अमुक अमुक गावातला पॉझिटिव्ह आला आहे. 12पर्यंत 1:30पर्यंत काय पेपर छापत होतो आम्ही, तोपर्यंत मी आकडेवारी द्यायचो. कारण साहेब, ज्या गावामधला माणूस पॉझिटिव्ह आला आहे, किमान त्या गावामध्ये कळलं आपल्या गावातला माणूस पॉझिटिव्ह आला आहे, तर किमान काही दक्षता घेता येईल अशी त्या पाठीमागची भूमिका असायची. परंतु जसं जसं दिवस वाढत गेले, TV सुरू केला की आपल्यापेक्षा 1000 पटीनं आरोग्य परिस्थिती उत्तम असणाऱ्या अशा इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये हजारो बळी जात होते.
आणि अनेक मोठ्या लोकसंख्येचा आपला देश, अनेक अपुरी व्यवस्था, अस्वच्छते आणि स्वच्छतेविषयी आपल्या कल्पना या सगळ्यामध्ये आपण पिचलेलो असताना आपल्या भारतामध्ये मात्र काय बोल अशी परिस्थिती होती आणि एक भीतीदायक वातावरण सगळं निर्माण झालेलं होतं. टी व्ही लावावा, बळींची संख्या वाढलेली. वृत्तपत्र उघडावं, 8 कॉलममध्ये 5 मेले, 10 मेले, 15 मेले सगळ्या बातम्या यायच्या. आणि मग माझ्या लक्षात असं आलं की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कुठंतरी लोकांना माहिती देण्याचं, दिलासा देण्याचं काम आपण करायला पाहिजे. आणि म्हणून मग मी व्हिडिओ सुरू करण्याचा निर्णय घेतला. लोकमत प्रशासनानं त्यावेळी मला मार्गदर्शन करणारे आमचे माजी संपादक डॉक्टर वसंत भोसले सर आणि मकरंद देशमुख सर यांनी मला पाठिंबा दिला आणि त्यावेळी घरातनं मी व्हिडिओ सुरू केले. हे व्हिडिओ कशासाठी होते तर लोकांना गावोगावी काय चाललंय, कोल्हापूर जिल्ह्यात यायचं तर पास कुठं मिळणार, काय करायचं काय नाही हे सगळं सोप्या भाषेमध्ये सांगायचं. सरकार कुठली उपाययोजना करायला लागलेलं आहे, भीतीचं वातावरण आहे किंवा नाही, भीती असली तरी त्याच्यावर मात कशी करायची हे सगळं सोप्या सोप्या शब्दात सांगत गेलो. आणि पहिल्या 4-5 दिवसात त्या व्हिडिओनं मला जो प्रतिसाद मिळाला त्यावरून माझ्या लक्षात आलं की त्यावेळची काळाची गरज होती. साहेब, शाहूवाडीसारख्या ठिकाणी सुद्धा संध्याकाळी ते व्हिडिओ स्क्रीनवर लावले गेले आणि माझ्या आदित्य वेल्लाळची परदेशातली मैत्रीण जर का तो व्हिडिओ उशिरा पडला तर त्याला फोन करत होती. ती म्हटली, समीर देशपांडेंचा व्हिडिओ बघितला की माझे वडील कोल्हापूरमध्ये सुरक्षित आहेत याची मला खात्री पटते. इतका दिलासा त्या व्हिडिओने दिला. माझ्या फेसबुकवर या सगळ्या कॉमेंट्स आहेत, मी माझ्या मनचं काही सांगत नाही. आणि हे सगळं करत असताना ते वर्षभर मला घरामध्ये एकटा माझा मी खोलीत राहत होतो. माझ्या जेवणापासून सगळी व्यवस्था बायको संजीवनी आणि चिरंजीव अथर्व बघत होता. 90 दिवसाचे व्हिडिओ अथर्वनं घरातनं सगळे तयार केले, एडिट केले, ते व्यवस्थित वेळेत जातील याची काळजी घेतली. आणि या सगळ्याच्या माध्यमातून जेव्हा मंडईत गेलो महिन्याभरानंतर तेव्हा ती म्हातारी म्हटली, मुला तुला टी व्हीवर बघतोय मी, मुला तुला टी व्हीवर बघतोय मी. हे म्हटल्यावर ते दिलासा एक आशीर्वाद वाटला मला. आणि म्हणून या अडचणीच्या गोत्यात आणणाऱ्या, आयुष्य संपवणाऱ्या, अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या, होत्याचं नव्हतं करणाऱ्या अशा काळामध्ये माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून मी हे काम करू शकलो याचं मला खूप मोठं समाधान आहे. आणि ती वेळ आली जेव्हा मी साहेब पॉझिटिव्ह आलो. दुसऱ्याचं बघणं सोपं असतं. जेव्हा मी पॉझिटिव्ह आलो, अपार्टमेंटमध्ये स्मशान शांतता, आम्हाला खाली बोलवलं. पहिली वेळ होती हो साहेब ती, काय यंत्रणा राबवली गेली. 4 गाड्या महापालिकेच्या पाठोपाठ, एक टँकर फवारणीला, एक ते सुपरवायझर बघायला सगळेजण, लगेच बांबू आले, पॅकिंग सगळं केलं गेलं. आम्हाला 1.5 तास अपार्टमेंटच्या खाली उभं केलं, पीपी किट घालून. भांड्याला कोण येते, जेवणाला कोण येते, सगळ्यांना विचारलं, पत्ते घेतले. आणि मग माझा असा प्रवास सुरू झाला, नेमकं आपण घरी परत येणार आहोत की नाही. मी पॉझिटिव्ह आल्यामुळं पत्नीला आणि मुलालाही पीपी किट देण्यात आले. तिघांना ॲम्ब्युलन्समध्ये बसवण्यात आलं. ॲम्ब्युलन्स CPRच्या दिशेने निघाली. मनामनाचं ओझं सगळं अंगावर होतं. रात्री 10 वाजता तर दोघांना CPRच्या काळ्या अंधारात इथं सोडलं आणि माझी ॲम्ब्युलन्स DY पाटील रुग्णालयाकडे निघाली. साहेब, दसरा चौकातनं DY पाटीलपर्यंत पोचत असताना लख्ख असलेला दिवा मला काळा वाटत होता सगळा. परंतु निर्धार केला DY पाटील हॉस्पिटलमध्ये पाय ठेवताना या संकटाच्या उरावर पाय ठेवून आपल्याला परत यायचं आहे. केवळ माझ्या घरासाठी नाही, तर जे काम मी हाती घेतलेलं होतं, एक काम जर का पूर्ण करायचं असेल तर मला यातनं बाहेर पडायला लागेल. आणि CPRमध्ये माझी बायको आणि मुलगा बंटी सावंत त्यांना कुठलीतरी ॲम्ब्युलन्स बघत होते. अडचण होती. रात्री 2 वाजता शिवाजी विद्यापीठाच्या DOT सेंटरला त्यांना आणलं गेलं. बाहेर उभा केलं गेलं. काडेपेटी दिली, पीपी किट बाहेर जाळायला लावले. आत गेल्यानंतर त्या दोघांना सुखद असा धक्का बसला. शासनानं एका बकेटमध्ये दात घासायच्या ब्रशपासून साबणापर्यंत सगळी व्यवस्था केलेली होती. संकटाच्या काळामध्ये अडचण आल्यानंतर शासनाच्या नावानं बोटं मोडणं खूप सोपं असतं. परंतु ज्याच्याबद्दल काहीच माहीत नाही अशात होता होईल तेवढा प्रयत्न त्या मंडळीने केला. मित्रो, विचार करा, कोल्हापूरमध्ये अनेक खाजगी दवाखाने बंद होती, परिस्थिती होती. परंतु या CPRच्या सगळ्या भागदारांनी त्यावेळी जे काम केलं, त्यांना कोल्हापूरच्या दातृत्वशील संस्थांनी मदत केली. घरात कोणी प्रोटीन शेक देणार नाही, पण CPRमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक माणसाला प्रोटीन शेकसुद्धा देण्याचं काम त्यावेळी केलेलं आहे. ही कोल्हापूरची दानत आहे, ही CPRची कामगिरी आहे. आणि म्हणून मग DY पाटील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर
माझ्या लक्षात आलं की तुम्ही पॉझिटिव्ह आहात एवढा निरोप तुम्हाला मिळाला की काय भंभेरी उडते याचा अनुभव मी घेतला होता. त्यामुळं एखादा पॉझिटिव्ह झाल्यानंतर काय केलं पाहिजे याच्यावर मी 2 भागांची मालिका लिहिली. आमचे मालक दरडा बंधूंनी निर्णय घेतला. लोकमतच्या सर्व आवृत्त्यांमध्ये राज्यभरती मालिका छापली. मी छोट्या छोट्या गोष्टी दिल्या. दवाखान्यात गेल्यानंतर जेवण चांगलं लागत नाही म्हणून लोणचं असेल तर लोणचं खाऊ नका, आंबट दही खाऊ नका, इथंपासून जवळपास आधार कार्ड ठेवा, गाणी ऐका, मोबाईलवर फार बोलू नका, ताकद जाते त्याच्यामध्ये, वाईट विचार मनात आणू नका, असं सगळं त्याच्यामध्ये सांगत गेलो. जे मी दवाखान्यात करत गेलो त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आणि अशा रीतीने मी जरी कोरोनातून बाहेर पडलो तरी दुसरी लाट त्यापेक्षा भयानक निघाले. आणि 5 जण कुठेतरी जर का वारले दगावले तर आम्ही पेपरची 8 कॉलमची हेडलाईन करतोय. साहेब, याच कोल्हापूरमध्ये मेमध्ये 2021 दिवसाला 55 माणसं देवाघरी गेली. दिवसाला 55. मे महिन्यातली आकडेवारी आहे. ऑक्सिजनचे सिलेंडर पुरत नव्हते. जिल्हाधिकारी दौलत देसाई, अभिनव देशमुख, अमन मित्तल उरफोड करत होते. ऑक्सिजनवर पहारे बसवले, सगळं केलं, बेडच मिळत नव्हते. दीपक म्हैसेकर साहेब आयुक्त आहेत, त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे, माझ्या शाळकरी जिवलग मित्राला पुण्यामध्ये मी त्याचा रात्री 12 वाजता फोन आला, अरे काहीही कर, मला पुण्यामध्ये एक बेड तेवढं मिळवून दे. त्यांनी 1:30 वाजेपर्यंत पुण्यात बेड मिळवायसाठी प्रयत्न केला. झोपले, 5 वाजता बेड मिळवून देऊया म्हटले. 5ला उठल्यावर मेसेज पडला होता, अरे माझी बायको गेली म्हणून. कुणाच्या हातात परिस्थिती नव्हती. मी संजय डी पाटील साहेबांना साहेब परवा निमंत्रण पत्रिका द्यायला गेलो. कोरोनाचं पुस्तक त्यांनी बघितलं. माणूस अर्धा तास बोलत होता आणि त्यांचा कंठ दाटून आलेला होता. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर 4थ्या का 5व्या दिवशी ऋतुराज पाटील पॉझिटिव्ह आले आणि खोलीतनं लॉनवर बाहेर येऊन हे भेटायला निघाले. त्याने सांगितलं, पप्पा मला भेटायला येऊ नका, मी कोरोना झालोय. ते म्हणले, ऋतुराजच्या आवाजातला मला जी थरथर होती ती जाणवल्यानंतर मी माझ्या पोटात गोळा आला म्हणले. आम्ही 8 दिवस रडत होतो. साहेब म्हटलं, तुम्ही वाटेल त्या जगातलं करू शकता, अशा तुमच्या घरामध्ये जर का ही परिस्थिती असेल, माणूस शेवटी एकच हो, श्रीमंत गरीब सगळे सारखे. 8 दिवस ते दाम्पत्य रडत होतं. मुलगा जोपर्यंत मुंबईवरून घरी येत नाही, कोल्हापूर उपचार झाले नाहीत, 40ला न्यायला लागलं. तीच परिस्थिती सर्वसामान्यांच्या घरामध्ये होती. कुठं जायचं माहीत नव्हतं. कुणाशी या ओळखी असणाऱ्यांचं सगळ्यांचं आमचं कथानक झालं हो. याला फोन केला, त्याला फोन केला. ज्याला कुणीच वाली नाही त्याला ॲम्ब्युलन्स कुठं मिळायची, CPRमध्ये बेड नाही त्याला कुणाला मिळायचं. सगळ्यांनी सगळे प्रयत्न केले, पण साधनच एवढी त्या काळामध्ये अपुरी होती की फार भयावह असं चित्र होतं. आणि मग याच काळामध्ये ज्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचं सगळं प्रसिद्धीचं काम या राज्याचं 10 वर्ष सांभाळलं ते माझे काका अविलास देशपांडे. राज्याचं आरोग्य सांभाळण्यासाठी प्रसिद्धीचं काम करणारा हा माणूस दुसऱ्या लाटेमध्ये देवाघरी गेला. आणि माझ्या काकूचं सांत्वन करायला सुद्धा मी पुण्याला जाऊ शकलो नाही. अपार्टमेंटनं बोर्ड लावला होता, कोणालाही बाहेरून प्रवेश नाही. रवींद्र आपटेंच्या सारखा आमचा बलदंड माणूस, त्याच काळामध्ये तब्येत जी बिघडली ते माणूस वरती आला नाही. अशी तुमच्या माझ्या जवळची, तुमच्या माझ्या घरातली कितीतरी माणसं या कोरोनानं हिरावून नेली. विनय कोरे साहेबांना परवा भेटायला गेलो, त्यांनी उत्तम एक वाक्य वापरलं, समीर, माणसं कोरोना विसरली, ही फार मोठी माणसांची चूक आहे. कोरोनाला आपण विसरून चालणार नाही. कोरोना लक्षात ठेवूनच वागलं पाहिजे आपण. आणि मग 2024ला पत्रकार दिनादिवशी मला शिवाजी विद्यापीठामध्ये जेव्हा कोरोनाची पत्रकारिता या विषयावर बोलवलं, त्या व्याख्यानानंतर अध्यक्ष असलेले आदरणीय दशरथ पारेकर सर म्हणाले, समीर, एवढं जे सगळं सांगितलास हे सगळं कुठंतरी पुस्तकात यायला पाहिजे, कुठंतरी डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे, हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. आणि म्हणून ह्या पुस्तकाचा घाट घातला. गेले 1.5-2 वर्ष हे सगळं काम सुरू होतं. त्या काळातले भीषणता दर्शवणारे सगळे फोटो माझ्या मित्र आदित्य बेल्हाळेनं काढलेत. त्या पुस्तकाचा समावेश यामध्ये आहे. अक्षरदलांचे अमेय जोशी यांनी या सगळ्या पुस्तकाची निर्मिती केली. आणि म्हणून एका प्रचंड अशा महाभयानक काळातून तुम्ही आणि मी सगळ्यांनी प्रवास केलेला आहे. मुश्रीफ साहेब आधारमध्ये ॲडमिट होते. त्या मावशीनं म्हातारीनं फोन केला त्यांना, तो फोन व्हायरल झाला. काय बाई ती रडत होती. ही सगळी माणसं आधारस्तंभ आहेत. आणि त्यामुळं या कोरोनानं सगळ्यांना, तुम्हाला मला सगळ्यांनाच जमिनीवर आणलं आणि पुन्हा एकदा सगळा विचार करायला आपल्याला भाग पडले. या सगळ्याची कहाणी म्हणजे माझं हे पुस्तक. आपण आवर्जून ते घ्यावं, वाचावं. त्यातलं जे चांगलं असेल ते कौतुक पण करा आणि काही त्रुटी असेल तर त्याही मला सांगा. आणि केवळ ह्या सगळ्याचं कोल्हापूर जिल्ह्यानं केलेलं काम, अर्थात त्याची वुहानपासून जी मांडणी केलेली आहे, आपण सगळ्यांनी जे भोगलं, जे सगळं केलं
त्या सगळ्याचं एक डॉक्युमेंटेशन व्हावं म्हणून हे पुस्तक काढलं. आपण सर्वजण मोठ्या संख्येनं व्यासपीठावर आले नेते मंडळी आणि तुम्हाही सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद.